हाल शुगरची 37वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना असून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून जल्ले दाम्पत्य यांनी कारखान्याची प्रगती उत्तम पद्धतीने चालवून शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचे कार्य केलेले असून कारखान्यामध्ये विविध तंत्रज्ञान विकसित करून कारखान्याची प्रगती साधत आहेत, असे मत सिद्धिगिरी मठ कोल्हापूर मठाचे जगद्गुरू काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केले। ते श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखानाच्या 37व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आशीर्वचन करताना बोलत होते। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे स्वागत श्रीकांत बन्ने यांनी केले, तर विषय वाचन आप्पासाहेब शिरगावे यांनी केले, तर अहवाल वाचन हालसिद्धनाथ कारखान्याचे अध्यक्ष MP पाटील यांनी केले। पुढे बोलताना स्वामीजी म्हणाले, कारखाना हा गेल्या 4 वर्षांपासून उत्तम प्रगती करत असून विकासात्मक तंत्रज्ञान राबवल्याने थोड्याच महिन्यामध्ये हा कारखाना देशाच्या पटलावरती नाव रूपाला येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। आणि त्याच्यानंतर त्यातनं इथेनॉल घेतले आणि त्याच्यात आता तिसऱ्यांदा गॅस काढून घेणार। गॅस काढून घेतल्यामुळे त्या खतामध्ये जी जरासा जमिनीला मार करणारे जे केमिकल जात होते ते केमिकल सुद्धा त्या गॅस काढून घेताना संपणार आहे। संपल्यामुळे 1 नंबरचा खत तयार होणार आहे त्यात। आणि म्हणाले की ते आम्ही पॅलेटच्या रूपात सुद्धा करू आणि काय करू असं त्यांच्या समोर स्वप्न भरपूर आहे। चालवणारा माणूस बुद्धिमान असेल आणि ते इतकं सुंदर चालवू शकतात, यातलं कुठलंही एक कणही वाया जाऊ देणार नाही आणि द्यायचं नाही असं ठरवलं। आणि एक गोष्ट सांगताना अण्णासाहेब म्हणाले की याचा कर्ज वाढते असं कोणी चिंता करू नका, कारण आपण 150 कोटी खर्च करून एका वर्षात 250 कोटी मिळवू शकतो। खर्च केले 150 कोटी आणि एका वर्षात त्याच्यावरनं मिळवले आपण 250 कोटी, म्हणजे हेही आपण लक्षात ठेवावं। कर्ज वाढते, अन्यथा विकास नावाचा जो गोष्ट असतो ना तो कधीच होणार नाही। माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, मागील वर्षी 8500 गाळप क्षमता असली तरी तोडणी वाहतूक कमी झाल्याने 7000 गाळप करता आले, पण यावर्षी स्थानिक पातळीवरील तोडणी वाहतूक यंत्रणा, ऊस तोडणी यंत्र आणि बीट टोळी अशी 1400 तोडणीची तयारी केली आहे। यावर्षी 14 कोटी रुपये खर्च करून 11000 गाळप क्षमता केली आहे। इथेनॉल निर्मितीत वाढ केली असून 150 लाख लिटरहून 200 लाख लिटर KLPD क्षमता वाढविण्यात आली आहे, तर 50 KLPD इथेनॉल धान्यापासून निर्मिती करण्यात येणार आहे। बायोगॅसपासून CNG गॅस, खत निर्मिती, राखेपासून वीट निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगितले। काय झालं, आपण सगळ्यांच्या समोरच आहे, अजून सुद्धा एक्सपान्शनला स्कोप आहे। अजून सुद्धा नवीन तंत्रज्ञान वापरून नवीन योजना करायचं हे प्लॅनमध्ये आहे। ह्याच्यामधून कर्ज वाढतंय म्हणून आपण काही भ्यायचं कारण नाही, कारण कर्ज कितीही झालं तर सुद्धा त्या उत्पन्नामधून आपण फेडतो। कारण 120 कोटी खर्च करून आम्ही इथेनॉल प्लॅन्ट केलं, एका वर्षात त्याचं उत्पन्न 210 कोटी आलं, हे जो तुझं लक्षात घ्यावं। कारण मोलॅसिसला एक 10,000 टनाला रेट मिळते, ते आपलं इथेनॉल प्लांटच्या 15 ते 16,000 रुपये रेट असं मिळालेलं होतं। ह्या प्रकारचे नवीन त्याचे CBG गॅस तयार करायचे असतील किंवा बगॅसमधून एक ब्रॅकेट किंवा पॅलेट तयार करायचं असतील, कारण जे आम्हाला कोल लागणार आहे ते सुद्धा कमी करावं, असं खर्च किती कमी करावं आणि उत्पन्न किती वाढावं ह्या प्रकारचं आम्ही करत आहेत। आता वर्षाला साधारण 100 कोटी आम्ही व्याजच भरत आहे, तरीसुद्धा एवढं कर्ज असून एवढं व्याज भरत असून कुठेही इन्कममधूनच आम्ही करायला लागले आणि त्यामधून शेतकऱ्यांना कुठलंही ओझ्यासुद्धा दाखल केलं नाही। तसं म्हटलं तर एक तर बिल जे आपलं सर्व फॅक्टरीनं देत आहेत तेच बिल देत आहेत, करेक्ट टाईममध्ये देत आहेत। आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ आहे। शेतकरी आणि जवान हे आपले दैवत आहेत। कारखान्यातील सभासदांच्यामुळेच आपण प्रगती करत आहे। कारखान्यामध्ये विविध तंत्रज्ञान विकसित करून
प्रगती केली जात असून येणाऱ्या काळामध्ये बाय प्रोडक्टमध्ये युनिट राबवण्याचा विचार केला जात असून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी 60 लाख रुपयाची स्कॉलरशिप कारखान्याच्या माध्यमातून देण्यात येणार असून प्रत्येक वर्षी कृषी मेळावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. मळीपासून शेतकऱ्यांच्यासाठी लागवड तयार करणं आणि आपला बायोगॅस तयार करणं, जे काही गाडींना गॅस असतात ते तयार करणं. आम्ही दोघं देखील गेलो होतो. आमचे अनिल पाटील पण आपल्याबरोबर आले होते. हिरा शुगरचे अध्यक्ष उपाध्यक्ष आले होते. आम्ही ते प्लांट व्हिजिट केला. तिथं सेमिनारमध्ये आपण अटेंड झालो आणि लगेच आपण हालसिद्धनाथ आणि संकेश्वर फॅक्टरीमध्ये ते युनिट घालायचा विचार केलाय आणि येणाऱ्या दिवसामध्ये ते देखील आपण ह्या कारखान्याच्या माध्यमातून घालणार. एवढंच नाही, सांगितलं बगॅसपासून विटा तयार करायचं, म्हणजे फक्त ऊस घेऊन साखर करायचं एवढंच डोक्यात न ठेवता त्याच्यातून काय काय बाय प्रोडक्ट्स करायला शक्य आहे. कारण कारखाना चांगल्या पद्धतीने सुधारणा व्हायला पाहिजे, आर्थिकरित्या बळकट व्हायला पाहिजे. तर फक्त आम्ही साखर काढून चालणार नाही, त्याला काय बाय प्रोडक्ट, त्याचं जे काय उत्पन्न आणि परत निर्माण होतात नवीन ते सगळं इथं करायचं एक प्रामाणिक प्रयत्न आज आम्ही इथं करायला लागलो. हे देखील तुम्हाला सांगायला मला खूप आनंद होतो. यावेळी चेअरमन MP पाटील, व्हाईस चेअरमन पवनकुमार पाटील, कार्यकारी संचालक आप्पासाहेब शिरगावे, संचालक आप्पासाहेब जोल्ले, विश्वनाथ कमते, अविनाश पाटील, रामगोंडा पाटील, समित सासने, राजेंद्र शहा, महालिंग कोटेवाले, गीता पाटील, जयवंत भाटले, जयकुमार खोत, नगराध्यक्ष सोनल कोटडिया, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, सभापती डॉक्टर जसराज गिले, विलास गाडीवड्डर, बसवराज कलटी, अशोक पट्टण शेट्टी यांच्यासह शेतकरी सभासद संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पाटील आणि राजू कल्लोळी यांनी केले, तर आभार जयवंत भाटले यांनी मानले.